तर सर्व चायनीज बेल संपली. हॅलो गाईज, वेलकम टू अनदर व्लॉग. सकाळी उठले आणि आंघोळ करून फ्रेश झाले आणि निघाले बोईसरला जायला. कारण खूप दिवस झाले होते मी विचार करत होते की चायनीज बेलचा बिझनेस टाकूच. बस स्टॉपवर गेले तर तितक्यात माझे मावशांजी आले. ते पण बोईसरलाच जात होते, तर मी पण त्यांच्यासोबतच गेले. त्यांना पण सामान घ्यायचे होते आणि मला पण थोडाफार भाजीपाला वगैरे घ्यायचाच होता. मग मी मार्केटला गेले आणि मावशांजी त्यांचं जे वस्तू घ्यायची होती ते घ्यायला गेले. मी पण भाजीपाला वगैरे घेऊन मावशांजी सोबतच घरी यायला निघाले. घरी येऊन मग थोडीशी पापडी तोडली आणि मग जेवण करून घेतले. नंतर घेतली शेजवान चटणी बनवायला. शेजवान बनवून झाल्यावर मी पण दुकान टाकलं. पापडी लावून घेतली. त्याच्यानंतर मग चायनीज भेलचा पण सेटअप करून टेबल लावून घेतला होता ऑलरेडी. मग तितक्यात चायनीज भेल घ्यायला आले होते. मग त्यांना सुद्धा चायनीज भेल बनवून दिली. जर तुम्हाला सुद्धा चायनीज भेल खायचं असेल तर तुम्ही नक्की या खायला. मी पण मग सगळं विकून फायनली घरी आले. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.